बुलढाणा शहरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शेकडो लोक एकत्र धावले। सकाळी 7 वाजता जिल्हा पोलीस मुख्यालय येथून रन फॉर युनिटी मार्च काढण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक कर्मचारी सहभागी झाले होते। या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत सुरुवात केली आहे। मी तुम्हाला शोधत होतो सर, आज हो, आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केले होतं। तसेच ज्यांना धावणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी वॉक फॉर युनिटी देखील आपण आयोजित केलं होतं। या रन फॉर युनिटीचा उद्देश म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहो, आपण आपलं बॉडी माइंड व्यवस्थित राहण्यासाठी एक चांगलं आपलं हेल्थ सगळं इम्प्रूव्ह राहण्यासाठी आपण हे रन फॉर युनिटी आयोजित केलं होतं। तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांचं एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला हा उद्देश पूर्ण करायचा आहे। आपल्या देशातील, आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील, गावागावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन हा जो संकल्पना आहे, हा उद्देश आपल्याला एकत्र पूर्ण करायचा आहे। त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ही एक संकल्पना होती। केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या निर्देशनाप्रमाणे आपण हे आयोजित केलेलं आहे आणि पुढे देखील हा उद्देश पूर्ण करण्याकरिता आपण विविध उपक्रम देखील आपण जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत। तर आज या उद्देशाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील बरेचसे शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय आणि इतर जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील विद्यार्थी, खेळाडू यांनी एकत्र येऊन सहभाग नोंदविला आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी, अंमलदार देखील मोठ्या उत्सुकतेने या संकल्पनेत आज एकत्रित आले होते। तसेच इथील पत्रकार बांधव देखील या जे काही आपण रन फॉर युनिटी घेतलेले आहे त्यामध्ये येऊन त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला आहे। तर जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने मी सर्व नागरिकांना, सर्वांना खूप खूप आजच्या या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। जय हिंद। कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे। या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी। इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली। AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी। आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी।